नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत पास्ता। गरजेनुसार कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, मीठही टाकून घेतलेलं आहे, गरम पाण्यामध्ये पास्ता टाकून घेतलेला आहे। आता याला चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पास्ता शिजवून झालेला आहे। आता याला आपण एका गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पास्ता गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, कोबी टाकून घेतलेली आहे, शिमला मिरच टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे। गरजेनुसार सोया सॉस टाकून घेतलेला आहे, टमाटे सॉस टाकून घेतलेला आहे गरजेनुसार, ग्रीन सॉस टाकून घेतलेला आहे गरजेनुसार, व्हिनेगर टाकून घेतलेले आहे गरजेनुसार, याच्यामध्ये शेजवान चटणी टाकून घेतलेली गरजेनुसार। आता सर्व हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सर्व एकजीव होईपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे सारण। अशा पद्धतीने मी परतून घेतलेले आहे सारण। याला असं 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला थोडी लाल चटणी घालायची, ती घातलेली गरजेनुसार। आता याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। पास्ता टाकून घेतलेला आहे। आता याला चांगलं आपण परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पास्ता परतून घेतलेला आहे। हा पास्ता असा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, चांगला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पास्ता तयार करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे। पास्ता मसाला टाकून घेतलेला आहे। याला आता असं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर एका डिशमध्ये याला टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पास्ता तयार झालेला आहे। खूप छान झालेला आहे पास्ता। आपण पण करून बघा, तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल। चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा।